यवतमाळ आणि वाशिम लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारी मिळवण्यासाठी दावे प्रतिदावे देखील केले जात आहेत। तर यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीत सहभागी शिवसेना शिंदे गटात उमेदवारीसाठी दावेदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं देखील पाहायला मिळतंय। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। एकीकडे यवतमाळ जिल्ह्याचा पारा तापत असताना दुसरीकडे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरणही तापले। मवियाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख आणि वंचितकडून सुभाष पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, पण महायुतीला उमेदवार काही मिळेना अशी परिस्थिती आहे। गेल्या 4 महिन्यापासून आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते मग या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळण्यापेक्षा आम्ही सर्व मिळून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात सर्व कार्यकर्त्यांनी दौरे केले आणि एक चांगलं वातावरण महाविकास आघाडीचं निर्माण करण्याचा प्रयत्न जो आमचा होता तो यशस्वी या ठिकाणी झालेला आहे। आता उमेदवारी मला या ठिकाणी मिळालेली आहे। सर्वजण निश्चितपणे चांगलं काम करतील। मला बहुजन विकास आघाडीकडून तिकीट मिळालेले आहे लोकसभेसाठी यवतमाळ वाशिममधून, आणि मी एक सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच करणार आहे। सर्व शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेची घट्ट पकड, पण ज्या मतदारसंघात शिवसैनिकांनी तब्बल 25 वर्ष गड राखला त्याच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविषयी घोळात घोळ सुरू आहे। 5 टर्म निवडून आलेल्या खासदार भावना गवळी आपल्यालाच उमेदवारी मिळेल असं सांगतायत, पण प्रत्यक्षात मात्र त्यांना तिकीट मिळवण्याकरता संघर्ष करावा लागतोय। निगेटिव्ह रिपोर्ट हे या संघर्षाचं कारण पुढे केलं जात असलं तरी भाजप खासदार गवळी यांच्या उमेदवारीकरता पॉझिटिव्ह नाहीये। त्यामुळे पालकमंत्री संजय राठोड यांचं नावही पुढे आलंय। संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दालन गाठून मला राज्यातच राहायचंय, त्यामुळे मला राज्यात काम करू द्या असं सांगितल्याचं कळतंय। याशिवाय मध्येच ही जागा भाजपला मिळेल अशीही चर्चा सुरू होतीये। नुकतीच भावना गवळी यांच्या समर्थक आणि शेकडो शिवसैनिकांनी मुंबई गाठत वर्षा निवासांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी मंत्री संजय राठोडही उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत, पण उमेदवारीचा सस्पेन्स अद्यापही कायमच ठेवलाय। यवतमाळ इथून संजय राठोड सह वाशिमहून गोपाल व्यास, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।